कामगार सुरक्षा दल, झोपडपट्टी सुरक्षा दल आणि पथारी सुरक्षा दल यांच्या संयुक्त विद्यमाने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मृती दिनानिमित्त पत्रकार भवन पुणे येथे महाचर्चा व पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात पार पडला। साहित्य, समाजकारण, चित्रपट क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्य, विचार आणि सामाजिक योगदानाचा जागर करण्यात आला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक विश्वासराव पाटील होते। ज्येष्ठ पत्रकार अरुण खोरे, सुनील भडंगे, विचारवंत प्राध्यापक आसमा शेख तसेच झोपडपट्टी सुरक्षा दलाचे संस्थापक अध्यक्ष भगवानराव वैराट उपस्थित होते। यावेळी ज्येष्ठ अभिनेते, लेखक व दिग्दर्शक प्रवीण तरडे यांना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार प्रदान करून गौरवण्यात आलं। शाल, श्रीफळ, पगडी आणि सन्मान चिन्ह असे या पुरस्काराचं स्वरूप होतं। तसेच विशेष सन्मान म्हणून सामाजिक कार्यासाठी राज देशमुख, कवयित्री पंचवटी गोंडाळे यांचा सन्मान करण्यात आला। यावेळी मराठी समीक्षकांना अण्णाभाऊंच्या साहित्याचा आवाका पकडता आला का या विषयावर आयोजित महाचर्चेत विविध मान्यवरांनी अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याचा व्यापक सामाजिक आणि ऐतिहासिक संदर्भ उलगडून सांगितला। कार्यक्रमात साहित्यप्रेमी, सामाजिक कार्यकर्ते, विविध संघटनांचे पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन काशीनाथ गायकवाड यांनी केले। यावेळी हरिभाऊ वाघमारे, रोहित वैराट, काशीनाथराव गायकवाड, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष मोहम्मद शेख, दत्ता कांबळे, सुरेखा भालेराव, वैशाली अवघडे, वंदना पवार, गणेश लांडगे, शामराव सोनवणे, नारायण कांबळे, श्रीनिवास आखाडे, प्रदीप पवार, आयुब शेख, दत्ता बाबर, संतोष सोनवणे, गुलशन शेख, राहुल चव्हाण, अनिल लागणे, तीनू मानकर, संजय भंडे, प्रमिला देवकुळे, पल्लवी कदगर, आबा चव्हाण, दिना शेखर आणि सदाशिव कांबरे, नाना थोरातभाऊ कसबे, संजय भंडे आदी कार्यकर्त्यांनी विशेष श्रम घेतले। आज झोपडपट्टी सुरक्षा दल, महाराष्ट्र राज्य कामगार सुरक्षा दल गेली अनेक दशकं आम्ही संघटनेच्या सक्रिय कार्यकर्त्याला विचाराची पर्णी देत असतो। आज खऱ्या अर्थाने लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंची स्मृतिदिन आहे आणि या स्मृतिदिनाच्या निमित्तानं अण्णाभाऊंकडे आपण पाहिलं तर अण्णाभाऊ खऱ्या अर्थाने उपेक्षितांचे ते शाहीर होते, साहित्यिक होते, संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याचे ते एक नायक होते। पण आजचा विषय एक आगळा वेगळा आहे। मराठी समीक्षकांना अण्णाभाऊंच्या साहित्याची पकड पकडता आली का या विषयाकडे आम्ही आज महाचर्चा आयोजित केलेली आहे। या महाचर्चेच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय पानिपतचे कादंबरीकार आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष सन्माननीय विश्वासराव पाटील, त्याचप्रमाणे ज्यांचा या सगळ्या महाराष्ट्रामध्ये गवगव आहे की खऱ्या अर्थाने चित्रपट कसा असावा आणि त्या चित्रपटाच्या संदर्भातली भूमिका ज्या आहे की समाज हितासाठी आहे आणि मग तो मुळशी पॅटर्न असो किंवा देऊळ बंद असो, यामध्ये पाहिलं तर सामान्य माणसाचा, शेतकऱ्यापासून तरुणांचा आणि आपल्या सातबाऱ्यावरी जमीन जरी इतर कुठं जरी गेली तर आपण भूमिहीन होतो, हा लढा त्यांच्यामध्ये सातत्याने दिसतो आहे। आणि प्रवीण तरडेसारखा एक हुंदा आणि जमिनीला एक निर्माता, निर्देशक, अभिनेता हे असल्यामुळे आज आम्ही अण्णाभाऊंच्याच विचारसरणीचे ते आहेत आम्हाला वाटतं, खात्री आहे। आणि म्हणून प्रवीण तरडे साहेबांचा या ठिकाणी एक पुरस्काराने सन्मानित करतो आहे। दुसरा पुरस्कार आहे की माणुसकीची चळवळ। माणुसकीच्या चळवळीमध्ये राज देशमुख यांचं अतिशय मौलिक काम आहे। दुसऱ्या आमच्या नांदेडच्या महिला कवयित्री आहेत, अतिशय खडतर जीवनातून त्या संघर्ष करून त्यांना लेखन, गायन इत्यादीचा सगळा एक चांगला छंद आहे आणि या छंदातून अशा समाजामध्ये निस्वार्थपणे काम करणाऱ्या यांचा आज अण्णाभाऊंच्या या स्मृतिदिनी त्यांचा आम्ही गौरव आणि पुरस्कार आणि मानचिन्हाने सन्मानित करत आहोत। आज या ठिकाणी आपण पाहिल्यानंतर महाराष्ट्राच्या या दळणवळण घटनामध्ये अण्णाभाऊंची लेखणी जी सातत्याने आहे की आजचा जो महाचर्चेचा विषय जो आहे त्या अनुषंगाने की अण्णाभाऊंकडे पाहण्याची जी काही साहित्यिकांची किंवा काही समीक्षकांची की अण्णाभाऊ म्हणल्यानंतर कलात्मक शायरी याच्या पलीकडे काही नाही,
पण अण्णाभाऊ तसे नाही. अण्णाभाऊ हे परखड आहे. अण्णाभाऊ संघर्षाचे आणि साहित्याचे प्रकट योद्धा आहे आणि त्यांनी खऱ्या अर्थाने कष्टकरी, उपेक्षित, वंचित आणि भटक्या कामगारांच्या लढ्यामध्ये त्यांनी सातत्य काम केलेलं आहे. आणि अण्णाभाऊंचं साहित्य हे चमत्कार नाही, तो वास्तववादी असलेल्या साहित्यिकांचा आहे. आणि म्हणून हा जन्मदिन आम्ही स्मृती दिन की अण्णांना सातत्याने स्मरण केलं पाहिजेत या दृष्टिकोनातून आम्ही हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित. सातत्याने गेली अनेक वर्ष आम्ही वाटेगावच्या अण्णाभाऊंच्या जन्मस्थळापासून की अण्णाभाऊंना भारतरत्न द्यावं आणि क्रांती ज्योत आम्ही या ठिकाणी घेऊन येतो आणि त्याच्याकडे सरकारकडे मागणी केली. आता सरकारच्या याच्या की या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये सर्व आमदार, खासदार, मंत्री यांनी प्रस्ताव केंद्राला सादर केलेला आहे. पण आता केंद्र सरकार का गप्प आहे आम्हाला माहीत नाही. आम्हाला असं वाटतं की उग्रता घेतली पाहिजे. त्यांना अण्णाभाऊंना या भारत सरकारने भारतरत्न दिला तर या सरकारची प्रतिमा वाढणार आहे. कारण प्रतिमा वाढवण्यासाठी प्रतिमावंतांना खरा भारतरत्न दिला पाहिजेत. आमच्यासारखीची व्यथा आहे. अण्णाभाऊंनी संयुक्त महाराष्ट्राचा लढा लिहिला आहे. अण्णाभाऊंच्या कथा, कादंबऱ्या आणि साहित्यामध्ये सगळे नायक जे आहेत ते उपेक्षित नायक आहेत. आणि म्हणून आम्हाला असं वाटतं अण्णाभाऊंच्या साहित्यामुळे साहित्यामध्ये असलेल्या मराठी प्रतिमेला एक उंची गाठलेली आहे आणि म्हणून अण्णाभाऊंना भारतरत्न मिळाला पाहिजे. मला आज हा पुरस्कार दिला त्याबद्दल मी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे ही जी समिती आहे, ही जी संस्था आहे, या सगळ्यांचे आभार मानतो. भगवानराव, मी तुमची आंदोलनं खूप जवळून पाहिलेली आहेत. म्हणजे ज्यावेळी सोशल मीडिया नव्हतं त्या काळात भगवानराव 50-50, 60-60 हजार लोकांचा मोर्चा घेऊन जायचे आमच्या कॉलेज काळात. त्यामुळे त्यांचं काम खूप मोठं आहे. मोठा नेता आम्ही म्हणतो शोषित आणि दीनदुबळ्यांच्या चळवळीतला. तुम्ही हा पुरस्कार दिला त्यामुळे मी याला पुरस्कार मानत नाही, मी याला जबाबदारी मानतो आणि तितक्याच जबाबदारीनं हा पुरस्कार मी स्वीकारतो. मी चित्रपट क्षेत्रात आहेत आमचे गुरुबंधू, ज्यांना मी माझ्या लिखाणातला आदर्श मानतो आणि ज्यांचं लिखाण पाहून वाचून मी प्रेरित झालो, ते विश्वासराव इथं आहेत. आज त्यांच्या शेजारी बसण्याचा मान तुम्ही मला दिलात, कारण ते फक्त लेखक नाहीत तर ते दिग्दर्शक पण आहेत. कंगना राणावत सारख्या नटीला तिच्या सुरुवातीच्या काळात दिग्दर्शन केलेले आणि तिला प्रमुख भूमिकेत आणलेले विश्वासराव पाटील आहेत. त्यामुळं अशा मान्यवरांच्या आणि इथं जे समोर उपस्थित आहेत मला पण माहिती आहेत त्यातले कित्येक जण ही चळवळीतली माणसं आहेत, अत्यंत प्रभावी आणि आक्रमकपणे बोलणारी, भांडणारी माणसं आहेत अनेक प्रश्नांसाठी. ज्यावेळी आम्ही सिनेमा लाईनीत असतो आम्ही लोकांना दिसतो, कारण चित्रपट असं माध्यम आहे की ते लोकांना पडद्यावर माणसं दिसतात आणि ती जवळची वाटू लागतात. अशा वेळी आमची खूप जबाबदारी असते की आपण जे दाखवतोय ते समाज मनाला भिडतंय का नाही, समाज मनाचा प्रश्न त्यात दिसतोय का नाही, का उगी आपलं काहीतरी मनोरंजन करायचं म्हणून केलं तर माझा तरी कुठला चित्रपट असा फक्त मनोरंजनासाठी मी करत नाही. मला त्या सिनेमातनं काहीतरी म्हणायचं असतं आणि 100% ते मी फार आरडाओरडा करून मी माझं म्हणणं मांडतो म्हणजे मांडतोच. आजकाल जरा मोकळं ढाकळं बोललं तर लोक लगेच नाही का ते सोशल मीडियावर अरे काय त्याची बोलायची पद्धत. आता पण आपण ज्या भागामधनं आलोय, ज्या ग्रामीण भागामधनं या पुण्यामध्ये आलोय, तर आपण साहजिकच आपल्या भागाची भाषा, आपल्या भागाची बोलण्याची जगण्याची पद्धत घेऊन येतो ना. आता ज्या भागात मी मुळशी तालुक्यात लहानाचा मोठा झालो, आमच्या तालुक्यात तर निम्म गाव या बांधावरनं त्या बांधावर बोलत असते एकमेकांची. म्हणजे आणि गप्पा म्हणजे 4-4 खासरं मध्ये असतात. या बांधावर हा उभा आहे, त्या बांधावर तो उभा आहे आणि मस्त गप्पा मारतात. गप्पा म्हणजे आपण कसं एका हॉटेलमध्ये टेबलवर बसून गप्पा मारतो, तसं बांधांवर उभं राहून म्हणजे अर्धा किलोमीटरचं अंतर
आणि लोक गप्पा मारत असतात 10-10 मिनिटं, तरी त्यांचा घासा कधी बसत नाही. तर अशा तालुक्यातनं गावातनं आलोय, त्यामुळे बोलण्याची पद्धत ही तशी आहे आणि सिनेमे पण तसेच करतो, त्यामुळे ते लोकांना पटतात. पण हे जे 103 कोटी मिळाले त्यातला जो आमच्या वाट्याला सगळा प्रॉफिट येणार आहे, तो सगळाच्या सगळा प्रॉफिट आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पोरापोरींच्या शिक्षणाला देऊन टाकणार. आज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 57व्या स्मृतिदिनानिमित्त आपण हा जो परिसंवाद या ठिकाणी ठेवलेला आहे, त्या ठिकाणी मला अध्यक्ष म्हणून निवडलं त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो. पण भगवान दादा, तुम्ही ज्या दणक्यात माझं स्वागत केलं आणि जे वाजंत्री वाजवत पुढे आले होते, मला माझ्या लग्नातली गंमत आठवली. खरं म्हटलं तर नवऱ्यानं भोवलं सोडून दुसरीकडे बघायचं नसतं, पण त्या दिवशी मी बघितलं माझ्या लग्नातले वाजंत्री माझी अक्षता पडायच्या आधी 3 वेळा जेवले होते. पण 3 वेळा जेवून सुद्धा आज जो दणका दिला तुमच्या वाजंत्र्यांनी, तसा दणका काही आम्हाला ऐकायला मिळालेला नव्हता. त्या तुतारीवाल्यांना दम दिला की तुम्ही जरा हळू वाजवा. अहो बंडगे साहेब, तुतारीच्या आवाजाचा एवढा जर त्रास होत असेल तर शिवकाळात तोफांच्या आवाजानं कानांचं काय होत असेल. आणि अशा शब्दांच्या तोफा जगभर वाजवणारे आमचे अण्णाभाऊ साठे, त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज इथं सगळी मोठ्या मोठ्या लोकांची मांदियाळी आहे. मुळशीच्या पट्ट्यातून आलेला पट्ट्या म्हणजे आमचे प्रवीणजी आजकाल फक्त ते 100 कोटीच्याच हिरोईनच्या सहवासात फिरतात असं आम्ही काही हरकत नाही, कारण तुम्हाला ती एकच संधी मिळणार आहे. कारण नजीकच्या काळात पुन्हा कोणी 100 कोटीवाली येईल असं आम्हाला वाटत नाही. पण भाग्य आहे तुमचं, तुम्हा दोघांच्या जोडीला मी सलाम करतो. तुम्ही एकापेक्षा एक जे सुंदर चित्रपट दिलेले आहेत. मी मुद्दाम दुसऱ्या दिवशी जाऊन थिएटरमध्ये तो सिनेमा पाहिला, एवढा सुंदर सिनेमा. आणि त्याहीपेक्षा मला खूप वाईट वाटलं, तुमचा हेवाही वाटला. तो यासाठी की शिक्षणासाठी एखादा मुलगा येऊ द्या आणि मी असं करतो, मी शिक्षणाची जबाबदारी घेतो, इथे लगेच एवढा खर्च करतो वगैरे वगैरे. अरे आमच्या कॉलेजच्या जीवनामध्ये आम्ही टक्के टोनपे खात होतो, त्यावेळेला एखादा अभिनेता आम्हाला का भेटला नाही असं आम्हाला वाटायला लागलं. हे आपल्याला विसरता येणार नाही. मित्रांनो, घोटाळा का झाला? घोटाळा तो असा झाला की बहुजन समाजात मातंग दलित आहेतच, पण बहुजन समाजामध्ये सुद्धा एका ठराविक मोठ्या उंचीचे असे समीक्षक नव्हते. आणि या समीक्षकांनी अण्णाभाऊंनी जे मोलाचं 30 वर्ष लिहिलं, अगदी माझी पहिली दिवाळी या कथेपासून ते मृत्यूपर्यंत 30 वर्ष जे अहोरात्र लिहिलं, त्याचं मोजमाप करण्यासाठी जो जोहारी असावा लागतो. सोनं पाहिजेच, पण ते सोनं ओळखणारा कसबी सोनारी महत्त्वाचा लागतो. हे सोनारच आपल्यात नव्हते. आणि त्यामुळे अण्णाभाऊ काय लिहितायत हे दिल्लीपर्यंत, जगापर्यंत मराठीतल्या इतर लेखकांनी जाऊ दिलं नाही, कळू दिलं नाही. मराठीमध्ये असा एक वर्ग आहे की लेखक खूप वाचतात, पुन्हा पुन्हा वाचतात, पण काय वाचतात? स्वतःचीच पुस्तकं वाचतात आणि पुन्हा पुन्हा वाचतात, दुसऱ्या कोणाचे काही समजून घेत नाही. त्यामुळे अण्णाभाऊंची उंची त्यांना कळाली नाही. सगळ्यांपर्यंत गेलं पाहिजे. मला असा आनंद वाटतोय बरं का, अण्णाभाऊंची दर्दभरी दास्तान माननीय विश्वासरावांनी बालगंधर्व प्रकाशित केलं श्रीपाद सबनीस यांच्या. मी त्या कार्यक्रमाला होतो, त्यांची सही घेतली मी. ते म्हटलं तुम्हाला काहीतरी यावं लागेल विद्यापीठामध्ये. आणि 7-8 महिन्यानंतर मी त्यांना फोन केला. इतकं सुंदर तो ग्रंथ झालेला अण्णाभाऊंची दर्दभरी दास्तान. अण्णाभाऊ 69ला गेले ते आजपर्यंत अण्णाभाऊंच्या साहित्याचा कसा प्रवास झाला आहे, कशी दखल घेतली नाही आणि काय काय त्यांच्या समाजामध्ये जी मंडळी आहे त्या सगळ्यांचा इतका छान दांडोळा घेतला. सगळे मान्यवर
तुम्ही आमच्यासाठी टाळ्या वाजवताय. मी पहिल्यांदा तुम्हाला सर्वांनी विनंती करेल की अण्णाभाऊंच्या आजच्या 57व्या स्मृतिदिनी ज्यांनी हा सुंदर कार्यक्रम आयोजित केला आहे ते आपले सगळ्यांचे मित्र भगवानराव यांच्यासाठी टाळ्या वाजवेल. भगवानरावांनी मी आज परिसराला जो आलो आहे याचं शीर्षक तुम्ही काय दिलं आहे? मराठी समीक्षकांना अण्णाभाऊंच्या साहित्याचा आवाका पकडता आला का? आता खरं म्हणजे माझी इतकी सोय झालेली आहे विश्वास पाटील असल्यामुळे एका वाक्यातच त्या प्रश्नाचं उत्तर आहे, पकडता आला नाही. आणि पण तो पकडण्याचं काम कोणी केलं तर ते विश्वास पाटीलने केलं, तर माझा विषय संपला. खरं म्हणजे या प्रश्नाचं उत्तर एका वाक्यात आहे आणि त्याचं उत्तर असल्याचे दोन भाग आहेत. एक म्हणजे पकडता आला नाही आणि जो पकडला तो विश्वास पाटलांनी पकडला, तेव्हा त्यांनीच खरं म्हणजे आता बोलावं तपशीलवार. मित्रांनो, दरवर्षी भगवानराव असा कार्यक्रम घेतात. मी यापूर्वीच्या 2-3 कार्यक्रमांना उपस्थित होतो. आले ना, आता ते पुस्तक अगदी आता अलीकडे झाली 3-4 वर्ष झालेली आहेत. अण्णाभाऊंची दर्दभरी दास्ताने पुस्तक आपण वाचायला पाहिजे आणि मी भगवानरावने विनंती करेल की त्या पुस्तकावरती पुढच्या वर्षी एक स्पर्धा आयोजित करा आणि त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने पुन्हा आपण नवे वाचक नवे कार्यकर्ते त्या निमित्ताने भेटतील आणि आपल्याला जोडले जातील. अण्णाभाऊंच्या खूप कादंबऱ्या, खूप पोवाडे, त्यांची आंदोलनं, त्यांची लोकांमध्ये त्यांनी पेटवलेली वैचारिक ज्योत ही सगळ्यांनी फार जवळनं तत्कालीन लोकांनी अनुभवली. अगदी आत्तापर्यंत अण्णाभाऊ कसे आपल्यात होते आणि त्यांचं लिखाणाचा काय आवाका होता ही सांगणारी मंडळी अजूनपर्यंत जिवंत आहेत आणि ते सांगतात की आम्ही अण्णाभाऊंना प्रत्यक्ष बघितलंय. वैजंता असेल, वारणेचा वाघ असेल, सुलतान असेल, फकीरा असेल, अण्णाभाऊंच्या साहित्याचा आवाका जर आपल्याला बघायचा असेल तर 66 विद्यापीठांमध्ये वेगवेगळ्या भाषांमध्ये भाषांतरित झालेली पुस्तके ही त्यांच्यावर लिहिलेली आहेत आणि ती अभ्यासक्रमाचा भाग आहेत. सहमत नाही, कित्येक लोक त्यांच्यावर PhD करतायत की असे तरी अण्णाभाऊ आपल्याला सापडतील. हा विचार त्यांचा असू शकेल, तो विचार त्यांचा असू शकेल. गवाणकर, शाहीर अमर शेख आणि अण्णाभाऊ साठे ही त्रिमूर्ती ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये कार्यरत होती त्यावेळेस विष्णू सखाराम खांडेकर ज्ञानपीठ पुरस्कार विजेते तथा V.S. खांडेकर हे एके ठिकाणी म्हणतात की त्यांना बघितलं की इतकं ज्वलंत वाटायचं की त्यांना मी हात लावला तर तो भाजेल, अशा तेजाने ती त्रिमूर्ती तळपत होती.